मित्र माझ्या सर्वच दिव्यांग बांधव म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील सर्वच बांधव भगिनी सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर अनुदान मधील जे योजनेमधील जे सर्वच काही बांधव आहेत भगिनी आहेत त्या सर्व बांधव भगिनींना माझा म्हणजे मी तुमचा भाऊ नितीन अग्रवालचा असा प्रेम नमस्कार. तर मित्र हो, बऱ्याचशा जणांना प्रश्न पडलेले आहेत की आपल्याला या महिन्याचे पैसे किती पडणार पडणार किंवा नाही पडणार मित्रांनो. तर मित्र ज्या ज्या दिव्यांग बांधवांनी संजय गांधी श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इतर योजनेमधील सुद्धा सर्व दिव्यांग बांधवांनी आपापले डॉक्युमेंट तिथे तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभागामध्ये जमा केलेले आहेत आणि तिथे त्या डॉक्युमेंट अपलोड करून त्यांची प्रोसेस झालेली आहे. डेमो आधार ऑथेंटिकेशनचं स्टेटस ज्यांचं ज्यांचं ऑन दाखवत आहे, यस दाखवत आहे, त्या सर्व दिव्यांग बांधवांना या नोव्हेंबर महिन्याचे 2,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. मागच्या महिन्याचे सुद्धा 1,000 रुपये असे जवळपास 3,500 रुपये त्यांना जमा होणार आहेत. आणि ज्या बांधवांचे जे आधार ऑथेंटिकेशन स्टेटस नो दाखवत आहे त्या दिव्यांग बांधवांना पूर्वीप्रमाणे 1,500 रुपये जमा होणार आहेत. आणि इतर योजनांचे श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर अनुदान योजना आहेत दिव्यांग बांधव सोडून, दिव्यांग बांधव भगिनी सोडून बाकीच्या सर्वच योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण आजच्या तारखेमध्ये शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे 5, 6, 7 या 5 तारीख, 6 तारीख आणि 7 तारीख या 3 दिवसामध्ये वाटपाची प्रक्रिया सुरू असते आणि सर्वच लाभार्थ्यांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरण करणे सुरू असते. त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असतात. त्यानुसार यावेळेस सुद्धा आजच्या 8 दिवसाला समजा जवळपास गुरुवार शुक्रवार पर्यंत येत्या तुमच्या सर्वच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांचं आधार ऑथेंटिकेशन यस दाखवत आहे, ओके दाखवत आहे, या सर्व दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये मिळणार आहेत, 2,500 रुपये आणि प्लस मागच्या महिन्याचे 1,000 रुपये जमा होतील अशी माहिती मिळालेली आहे. इतर बांधवांना आणि इतर योजनेतील अनुदान लाभधारकांना 1,500 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो. तर मित्र आज शासन निर्णय जारी झाल्याच्या नंतरची ही आपल्या सर्वांसंदर्भात एक महत्वाची अपडेट आहे. आणि ज्या कुणा दिव्यांग बांधवांचे कागदपत्र तहसील संजय गांधी विभागामध्ये द्यायचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर हे कागदपत्र देण्याचा प्रयत्न करावा आणि तिथे जाऊन मोबाईल नंबर वगैरे सर्व काही अपडेट करून त्यांना हे आपले कागदपत्र अपलोड करून सर्व ओके करून घेण्याकरिता रिक्वेस्ट करावी, विनंती करा मित्रांनो. तर मित्र हो, नोव्हेंबर महिन्याच्या अनुदानासंदर्भात ही होती एक महत्वाची अपडेट. आपल्या सर्वांनी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर प्रश्न सुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. अशीच माहिती वेळोवेळी विश्वासार्ह माहिती सर्वात लवकर सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत मिळावी याकरिता माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि इतर दिव्यांग बांधवांना ही माहिती मिळावी याकरिता सर्वांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.